टीबीपी न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। वैष्णव वारकरी संप्रदाय संस्था दक्षिण पूर्व हवेली पुणे आयोजित वासंतिक उटी भजन सोहळ्याची सांगता समारंभ सर्व वारकरी मंडळींच्या उपस्थितीत हांडेवाडी विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रांगणात संपन्न झाला। चैत्र शुद्ध प्रतिपदापासून म्हणजे उन्हाळ्यामध्ये भगवान परमात्मा विठ्ठल रुक्मिणीस उष्णतेचे दाहकता कमी करण्यासाठी चंदनाचा लेप लावला जातो आणि भगवान परमात्म्याची स्तुती किंबहुना भजन गायले जातात। ही महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आहे। तसेच पुणे शहरातील दक्षिण पूर्व हवेली पुणेमध्ये वैष्णव वारकरी संप्रदाय संस्थेच्या वतीने 12 वाड्यांमध्ये पांडुरंगाला चंदन लेप लावून उटी भजनाचा नाद गेली 6 महिने प्रत्येक गावामध्ये घुमला। या भजनाची सांगता दैदिप्यमान स्वरूपात महाराष्ट्रातील नामवंत गायक वादक गुणीजन वारकरी मंडळींच्या उपस्थितीत संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीचे विश्वस्त ॲडव्होकेट हरिभक्त पारायण माधवीताई निगडे तसेच भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या गायनात टाळाची साथ करणारे हरिभक्त पारायण माऊली टाकळकर वय वर्ष 98, हरिभक्त पारायण ज्येष्ठ कीर्तनकार नंदकुमार महाराज लांडगे वय वर्ष 87 तसेच निष्ठावंत वारकरी हरिभक्त पारायण श्रीकांत महाराज पातकर आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री सुनील रासने आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते। वैष्णव वारकरी संप्रदाय संस्थेच्या आणि हांडेवाडी ग्रामस्थांच्या वतीने या सर्वांचा सन्मान तसेच संस्थेचे विनेकरी हरिभक्त पारायण विष्णुपंत महाराज भाडळे यांना सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमासाठी वैष्णव वारकरी संप्रदाय संस्था आणि हांडेवाडी ग्रामस्थ मंडळी यांनी भव्य दिव्य नियोजन केले होते। अभंग, पावले, भजन, गवळणी, महाप्रसाद इत्यादी गत भजन सुखाचा आनंद घेत पुणे शहरातील वारकरी दक्षिण पूर्व हवेली भागातील सर्व वारकरी भक्तिरसात न्हावून निघाले। या कार्यक्रमासाठी पुणे शहरातून आणि परिसरातील सर्व राजकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि वारकरी संप्रदाय क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी हजेरी लावली। उद्योगपती श्री हिम्मत शेठ हांडे यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन केले गेले। या सर्व कार्यक्रमाचे नियोजन वैष्णव वारकरी संप्रदाय संस्थेचे संस्थापक हरिभक्त पारायण गणेश महाराज आवजी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला। वैष्णव वारकरी संप्रदाय संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष हरिभक्त पारायण संदीपदादा धांडेकर यांनी वारकऱ्यांचे स्वागत करत उपाध्यक्ष हरिभक्त पारायण माऊली हांडे, हरिभक्त पारायण सोमनाथ मासाळ, खजिनदार हरिभक्त पारायण दत्तात्रय बांदल आणि पदाधिकारी सभासद सदस्यांनी मान्यवरांना सन्मानित केले। संस्थेचे सचिव हरिभक्त पारायण गणेश महाराज पुणेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले। महाराष्ट्रातील नामवंत मंडळींमध्ये माऊली टाकळकर, नंदकुमार लांडगे, नंदकुमार भाडवलकर, धनंजय वसवे, उज्ज्वल बारगुज, दसवडकर, साळुंखे बंधू अनेक दिग्गज कलाकारांची हजेरी लावली। यामध्ये अद्वैत वारकरी भजनी महामंडळ, पश्चिम वारकरी भजनी महामंडळ, भारतीय वारकरी मंडळ, क्षत्रिय मराठा दिंडी क्रमांक 97, संत विचार प्रबोधिनी दिंडी आदी अनेक पुण्यातील संस्थेचे सभासद पदाधिकारी उपस्थित होते। या उटी भजनात संस्थेचे सभासद गावे येवलेवाडी, पिसोळी, उंडरी, महमदवाडी, अवताडेवाडी, वडाचीवाडी, हंडेवाडी, देवाची उरळी, होळकरवाडी, मंतरवाडी, वडकी, शेवाळेवाडी या गाव आणि परिसरात वैष्णव वारकरी संप्रदाय संस्थेचे भव्य दिव्य उटी भजन मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात परिसरातील सर्व गावांनी मान्यवर मंडळींनी अन्नदान करत उटी भजन सोहळा गेली 6 महिने मोठ्या उत्साहात केले। संस्थेचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार, उपाध्यक्ष तसेच संस्थापक गणेश महाराज आवजी यांनी सर्व देणगीदार, अन्नदाते, संस्थेचे हितचिंतक, सर्व ग्रामस्थांचे पदाधिकारी, सभासद, विश्वस्त सदस्य, वारकरी मंडळींचे आभार मानले। या उटी भजनामुळे परिसरातील अनेक भजनी मंडळ एकत्र येत भजन करीत असल्याने नवीन पिढी वारकरी भजनाकडे वळू लागली आहे, असे मत परिसरातील लोकांचे। वारकरी परंपरा हे नवीन पिढीला मार्गदर्शन करणारे असून भजन परंपरा महत्त्वाचे असे मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले आणि वैष्णव वारकरी संप्रदाय संस्था दक्षिण पूर्व हवेली पुणे आणि हांडेवाडी ग्रामस्थ यांनी कार्यक्रमानंतर मानाचा नारा देत सर्वांना बहुमान दिला। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनलला